आता प्रवीण गायकवाड हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। प्रवीण गायकवाड हे म्हाड्याच्या जागेसाठी इच्छुक आहे। म्हाड्याच्या जागेसंदर्भात शरद पवारांच्या भेटीला ते पोहोचल्याचं कळतंय। आता तरी म्हाड्याचा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यांचा एक फोटो देखील समोर आला। ही दृश्य आपण पाहतोय। प्रवीण गायकवाड आता शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। प्रवीण गायकवाड म्हाड्याच्या जागेसाठी इच्छुक आहे। म्हाड्याच्या जागेसंदर्भात शरद पवारांच्या भेटीला ते पोहोचले असून शरद पवारांसोबत ते म्हाड्याच्या संदर्भात आता चर्चाही करण्याची शक्यता आहे। म्हाड्याचा तिढा आता तरी सुटणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात। अमोल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये म्हाड्याचा तिढा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय आणि ही बातमी समोर आलेली असतानाच आता प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या भेटीला पोहोचतंय। प्रवीण गायकवाड म्हाड्यामधून इच्छुक असल्याचं देखील कळतंय। म्हाड्याच्या जागेसंदर्भात शरद पवार आणि प्रवीण गायकवाड यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट नेमके काय मिळत आहेत? शुभम, खरं तर प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत। पण सध्या म्हाड्याचा तिढा जो उभा राहिलेला आहे तो सोडवण्यामध्ये प्रवीण गायकवाड यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे। सातत्याने ते सुद्धा म्हाडा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते। अशा प्रकारच्या चर्चा मध्यंतरी सुरू होत्या। पण आता जे नाव समोर आलेले आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते। याबाबतच्या चर्चा सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। खरं तर या विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार या दोघांमधला जो दुवा आहे तो म्हणजे प्रवीण गायकवाड आहेत आणि त्यामुळेच प्रवीण गायकवाड आज सकाळी शरद पवारांना भेटायला आलेले आहेत। हेच शरद पवार यांचं कार्यालय आहे मोदीबाग इथलं आणि याच कार्यालयामध्ये प्रवीण गायकवाड काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत आणि म्हाड्याचा तिढा जो काही अद्यापही सुरू आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 9 उमेदवारांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे, पण एक जागा अद्यापही बाकी आहे, ती म्हणजे म्हाडा लोकसभा मतदारसंघ आहे आणि याच म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची याबाबतची चर्चा आहे ती अद्यापही सुरू असलेलं पाहायला मिळते। प्रामुख्याने धैर्यशील मोहिते पाटील जे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत आणि अकलूज मधलं एक मोठं नाव आहे, त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे। पण ते सध्या भाजपमध्ये आहेत। विजयसिंह मोहिते पाटील सुद्धा भाजपमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये कशा पद्धतीने प्रवेश देता येईल आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी कशा पद्धतीने देता येईल याची चर्चा खरं तर सुरू आहे। आणि हीच चर्चा करण्यासाठी खरं तर प्रवीण गायकवाड आहेत ते शरद पवारांना भेटायला आलेले आहेत। खरं तर प्रवीण गायकवाड हे सुद्धा म्हाड्यातून इच्छुक आहेत, पण तशी मनाची तयारी त्यांची मात्र अद्यापही नाहीये, कारण की शरद पवार यांनी याआधी सुद्धा त्यांना विचारणा केलेली होती, पण त्यांनी ही लोकसभा लढवणार नाही अशा पद्धतीचं शरद पवारांना सांगितलेलं होतं। पण धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी मात्र प्रवीण गायकवाड यांचे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने आता चर्चा करण्यासाठी प्रवीण गायकवाड हे शरद पवारांना भेटायला आलेले आहेत, कारण की आता 9 जागा जाहीर झालेल्या आहेत। एकच जागा खरं तर आता बाकी आहे आणि तो म्हणजे म्हाड्याची जागा आहे आणि तीच जागा लवकरात लवकर घोषित करण्यासाठी, त्या ठिकाणी उमेदवार घोषित करण्यासाठी आणि त्या संबंधीची चर्चा करण्यासाठी खरं तर प्रवीण गायकवाड आहेत ते शरद पवार यांना भेटायला आलेले आहेत। अगदी अमोल, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।